SPPU FE 2024 M2 पेपर पॅटर्न. ओके, नवीन अपडेट झालेला आहे फर्स्ट इयरच्या इंजिनिअरिंगसाठी. तर आपण बघू क्वेश्चन 1मध्ये MCQ आहे. इच MCQ 2 मार्क्सला आहे. 2 मार्क्सला आहे. 5 युनिटवर 1 MCQ असणार आहे. ओके, ते त्यानंतर युनिट 1 क्वेश्चन नंबर 2 याच्यात एनी 2 असणार आहे. कोणते बी आपल्याला 4 क्वेश्चन दिले असतील, त्यात आपल्याला 2च सोडवायचे. ओके, नंतर युनिट 3मध्ये क्वेश्चन 3 असणार आहे. त्यात ABCD यातून पण 2 आपल्याला सोडवायचे, जे की वन क्वेश्चन हा 5 मार्काला असणार आहे आणि 2 सोडवले तर आपल्याला 10 मार्क्स भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर युनिट 3 सेम क्वेश्चन नंबर 4 हा युनिट 3वर डिपेंड आहे. त्यात ABCD हे 4 असणार, त्यापैकी आपल्याला 2 सोडवायचे. क्वेश्चन नंबर 4मध्ये पण क्वेश्चन नंबर 5मध्ये ABCD युनिट 4वर असणार आहे. त्यात आपल्याला 2 सोडवायचे. 5 मार्काला 1 असणार आहे, त्यात 10 मार्काला 2 असणार आहे. ओके, युनिट 5 त्यात पण ABCD असणार आहे. 10 मार्काला 2 सोडवायचे आपल्याला. तर तुम्ही बघा इथं MCQ आहे क्वेश्चन 1मध्ये, क्वेश्चन नंबर 1मध्ये. बाकी सगळ्यामध्ये 2 सॉल्व करायचे. तर पेपरची पासिंग खूप इझी झालेली आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कोणत्याही 3 युनिट परफेक्ट केले, इझी युनिट, तर तुमची युनिट आता जर MCQ जर आपण धरले 10 मार्क्स. ओके, आणि जर तुमचे 3 युनिट जर चांगले परफेक्ट असतील, 3 युनिटचे 10 मार्क्सने किती होत्या? 30. ओके, तर 40 मार्काला तुम्ही 101% तुम्ही घेऊ शकतात. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.